हॅलो. हां हॅलो नमस्कार. अमोल गावडे बोलतोय, सामाजिक संघर्ष. हा हा, बोला बोला, कसे आहात? हो ठीक. तुमचं रील हा. टाकलं ना? हॅलो. हो हो. हां त्याला हा. 2000पेक्षा जास्त लोकांनी बघितलं, म्हणजे 2200 वरती लोकांनी बघितलं. अच्छा अच्छा, हां हा हा हा. आता रेकॉर्डिंग आहे ते करणार आहेत, हा. पण त्या अगोदर मला थोडक्यात माहिती सांगून ठेवा मुलाची. अच्छा. हां तुम्ही आता आता कुठे राहता? मी आता ठाकुर्लीला राहते, म्हणजे डोंबिवलीच्या पुढचं स्टेशन. डोंबिवलीच्या पुढचं स्टेशन ठाकुर्ली. बरं. आणि हा. कुठल्या जातीमध्ये आहात? आम्ही मराठा. मराठा ते आहात. गावीत बोलतो ना आपण. गावीत. हां गावीत बोलतो ना आपण. गाभित. हां हा हा. कळलं कळलं. बरं ठीक आहे. आणि कोण आहे, लग्नाचं कोण आहे? मुलगा आहे माझा. तुमचा मुलगा आहे, म्हणजे तुम्ही आई बोलताय. बरं. हो आणि हो हो. घरी कोण कोण असतं ठाकुर्लीला? ठाकुर्लीला मी आणि माझा मुलगा, माझे मिस्टर गावी असतात, ते येऊन जाऊन असतात. गाव कुठे तुमचं? गोवा. गोव्याला. बरं. आणि आता ठाकुर्लीला कसं कसं राहता, म्हणजे काय पोझिशन आहे? ठाकुर्लीला सध्या मी भाड्याने राहते. हां माझं घर विक्रोळीला आहे. विक्रोळीला. 2 हां BHK. 2 BHK. हा हां हां हां. हा हा. आणि माझा मुलगा कसं कामाला जातो ना, तर मी घरी एकटी असते, म्हणून माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, ती ठाकुर्लीला राहते. हां हां. आणि हे सुद्धा गावी असतात ना, मग मी घरात एकटी असेल म्हणून मुलीने मला इकडे तिच्या इथे बोलवलंय, की कधी तर काय हे झालं, मी जरा आता माझं वय 60 आहे. हां 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 हां. तर कधी काय झालं तर ती इथून विक्रोळीला यायला एक म्हणजे वेळ लागेल ना, म्हणजे तिचं असं आहे की काय झालं तर मला तू माझ्या जवळ असेल तर मला पटकन समजेल, म्हणून मी इकडे राहते कळलं जवळ. कळलं. हां हां, चांगली गोष्ट आहे. तिचं लग्न झालेलं आहे. हां हां हां. हा, लग्नाला 4 वर्ष तुम्हाला पूर्ण 2च झाली. मुलं? हो, 2च मुलं. बरं. आता हा जो मुलगा आहे तो 1900 किती मधला आहे? 89चा. 89चा 89चा. आहे. लग्न वगैरे झालं होतं का? नाही. नाही नाही नाही, प्रथम वर आहे. प्रथम आहे. बरं. काय शिकलाय? तो 10वी झालाय. 10वी झालाय. आणि आता करतो काय? तो आता एक हे अग्नेल म्हणून लॅबोरेटरीज हे कंपनी आहे हां. याला, कुठे दिव्याला. बरं. अल्केन म्हणून. हां हां. हा, त्याच्यात तो ऑफिस बॉय आहे. बरं. आता पेमेंट वगैरे किती चाललंय? त्याला पेमेंट कसं 25,000 आहे, म्हणजे ओव्हर टाइम वगैरे करून 25,000 येतो. होय का? बरं. ठीक आहे, चालेल. गावचं कसं आहे, म्हणजे गोव्यामध्ये? गोव्यामध्ये आमचं कसं म्हणजे एकत्र घर आहे, म्हणजे एकत्र कुटुंब आहे. हं, हं, हं. म्हणजे घर आहे आमचं, पण आता सगळे मुंबईलाच आहे, त्यामुळे घर ते बंद आहे. हां, गोव्याचं घर बंद आहे. बरं. हा मग हा हा. एकत्र म्हणजे बाकी किती लोक राहतात तिथे? इथे आमचे पूर्ण सगळेजण आम्ही इथेच राहतो, म्हणजे काका, त्यांचे काका वगैरे. फक्त त्यांची एक बहीण आहे, ती गावी दिलेली आहे, तिचं लग्न करून पणजीला. हां हां हां. आता ती गावी असते. गोव्याला कुठे बोललात घर? पणजीला पणजीला ती असते. नाही, तुमचं घर कुठे आणि आहे? आमचं गोव्याला ना, म्हापशाच्या बाजूला, म्हापशाच्या साईडला एक हं. एकोशी म्हणून गाव आहे. कळलं कळलं. ठीक आहे ठीक आहे. हा, त्या गावात आम्ही राहतो. ठीक आहे, चालेल. असं मला तुमचा नंबर सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9594 9594 807 807 537. 537. हा हा तुमचा, म्हणजे मुलाच्या आईचा नंबर आहे? हा हा हा. बरं ठीक आहे. आणि मिस्टर काय करतात तुमचे, म्हणजे मुलाचे वडील? माझे मिस्टर पोर्टर्स मध्ये होते, ते रिटायर्ड झाले. हं हं. आता ते एकटेच गावी राहतात? हा. ते गावी राहतात? नाही 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 नाही, आमचे आहे म्हणजे माझे दीर वगैरे असतात, त्यांनी बिझनेस हे केलेले आहे, तर ते त्याच्यासाठी ते आताच वर्षभर झाले येऊन जाऊन असतात. येऊन जाऊन असतात. हां हां हां. ठीक आहे, चालेल. तुम्हाला जे कॉल येतील त्याची खात्री केल्याशिवाय पुढे जाऊ नका. कॉल येतील बरं तुम्हाला. बरं. मग मी ते नोट केलं तुमचा नंबर वगैरे. हा मात्र कसं त्यांच्याशी बोला, व्यवस्थित बोला, त्यांची चौकशी करा आणि मग लग्न करा. कारण बरं बरं. आजकाल म्हणजे आज जसं जसं हे टेक्नॉलॉजी बदलते तसे लोक पण बदलू लागलेत. हो त्यामुळे हो, तेच काळजी ना. एवढीच घ्या, कुठे फसवणूक होऊ नये यासाठी.
आणि हा हा ज्या मुली येणार तुम्हाला त्या स्वतः कॉल करतात ते लोक. त्यामुळे कसं त्यांना चालतं म्हणून ते कॉल करत असतात. पण तरी पण तुम्ही अच्छा तुमची अच्छा चॉईस निवडू शकता. म्हणजे तुम्ही काय एखादी बुक वगैरे टाकायची, त्या बुकमध्ये लिहायचं सगळं, म्हणजे किती हा कॉल हा आले, काय आलं सगळं असं. आणि मग तुम्हाला जर समजा एखादी मुलगी आवडते तर तिला भेटायला जा प्रत्यक्षात आणि हा 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 चौकशी वगैरे करा आणि मग करा लग्न. हं? तुम्हाला हो येत हो राहतील कॉल. नक्की नक्की. बरं ठीक आहे. बरं तुमचा हा व्हिडिओ बनवला आहे, आता मी रेकॉर्डिंग केला आहे. तुमचा हा जो हा रील टाकला होता त्या रीलला हा हा 2000 लोकांनी बघितलं, 2200 लोकांनी बघितलं आहे, समजलं ना. आणि थोडा गॅप अच्छा ठेवला अच्छा कशाला, कारण तो ते रील पुढे जायला दिलं आणि मग आता मागून हा हा त्या रीलला हे अटॅच करणार हा व्हिडिओ, हा हा समजलं हा ना. हा हां समजलं समजलं. ठीक आहे, चालेल. मी हे अपलोड चालेल करतो, चालेल. रेकॉर्डिंग केलेलं आहे, हा अपलोड करतो हा मी. ठीक आहे. बरं बरं चालेल चालेल ठीक आहे. मुलीनो, हा मुलगा गोव्यामधला आहे आणि मुंबईमध्ये राहतो आहे. आणि मुंबईमध्ये त्यांचं घर वगैरे सगळं काय आहे व्यवस्थित, सगळं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं आहे. जर तुम्हाला हा मुलगा आवडत असेल, हा मुलगा चालत असेल, तरच त्याला कॉल करा. उगाच डिस्टर्ब करू नका, हे लक्षात घ्या. वायफाय कॉल करू नका. माझा जाहिरातसाठी नंबर घ्या, कारण काही लोक जाहिरातसाठी पण या नंबरवरती कॉल करू शकतात. मग ते करू नका त्यांना कॉल, त्यांना डिस्टर्ब करू नका. माझा नंबर घ्या, जो नंबर मी मुद्दाम जास्त देत नाही का, तर मला कॉल भरपूर येतात, प्रचंड कॉल असतात. तर माझा नंबर घ्या, 9579717141. हा माझा नंबर आहे. म्हणजे जर तुम्हाला जाहिरात द्यायची असेल तरच फोन करायचा. आणि यांना जाहिरातसाठी कॉल करू नका कृपया. यांना फक्त जर तुम्हाला हा मुलगा चालत असेल तरच त्यांना कॉल करायचा आहे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.